नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा आपल्याला वेगवान स्वरूपात आढावा घ्यायचा आहे आणि काही महत्त्वाचे अपडेट्स सविस्तर पाहायचे आहेत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांचा काल मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार. भाजपात होणाऱ्या पक्षप्रवेशावरून नाराजी. मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं. उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्हीच केली. एकमेकांना प्रवेश देऊ नका. दोन्ही पक्षांनी या गोष्टी पाळाव्यात. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. माहितीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. प्रत्येकानं आचारसंहितेचं पालन करावं. एकनाथ शिंदे यांचा भाजपला सल्ला. नाराजी नाट्यानंतर घडामोडींना वेग. आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची बैठक. भाजपचे वरिष्ठ नेते हजर राहणार. शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याचं जाणवलं नाही. मला तसं वाटलं असतं तर नक्की विचारलं असतं. नाराजी नाट्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया. तर प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचं मत. स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे जनतेचा अपमान. शिवसेना मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरे यांचं ट्विट. तर याला म्हणतात चोर मचाये शोर. परत कोणीतरी गावी जाणार. ठाकरेंचा खोचक टोला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, नाहीतर निवडणुकाच रोखू. सुप्रीम कोर्टाचा गंभीर इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीसाठी ओबीसींना दिलेल्या 27% आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी. सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. विशेष एनआयए कोर्टाकडून साक्षीदारांच्या जबानीची कागदपत्र उपलब्ध न झाल्यामुळे उच्च न्यायालयाची नाराजी. सलग 3 सुनावण्यांमध्ये सीबीआयनं उत्तर न दिल्याची नोंद घेत कोर्टाचे कागदपत्र सादर करण्याचे निर्देश. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये 1200 एकरवर साधुग्राम साकारले जाणार. नाशिक महापालिकेकडून 40% वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार असल्यानं वृक्षप्रेमी आक्रमक. नवीन फौजदारी कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून मुंबईतील आझाद मैदानात प्रदर्शनाचं आयोजन. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम. क्रांती चौकातून होणार मोहिमेला सुरुवात. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बाधित होणार असून नागरिकांचा विरोध होण्याची शक्यता. दोंडाईचा नगरपालिका नगराध्यक्षपदी नयन कुंवर रावल यांची निवड. विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं रावल यांची बिनविरोध निवड. तर भाजपच्या 7 उमेदवारांची सुद्धा बिनविरोध निवड. सोलापूरच्या अनगर नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद. थिटेंच्या अर्जावर सूचकाची सही नसल्यानं अर्ज बाद. अर्ज बाद बाबत उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार. नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टाचा दणका. मलिकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोप निश्चित. या प्रकरणी पुढील सुनावणी 19 डिसेंबरला. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेमधून भारतात आणणार. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोई मुख्य आरोपी.